गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर काही समाजकंटकांकडून राज्याचे मंत्री आणि खरं म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांना संकटमोचक असं म्हटलं जातं की राज्यावर ज्या वेळेला नैसर्गिक असो राजकीय असो असं संकट आलं आणि त्यावेळेला सर्वात आधी धावून जाणारे आमचे नेते असलेले आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं राजकीय वाढतं असलेलं प्रस्थ सहन न झाल्यामुळे त्यांची बदनामी करण्याच्या दुष्ट हेतूनं काही समाजकंटकांनी AIचा वापर करून काही फोटो सोशल मीडियावर काल प्रसारित केले। खरं म्हणजे अशा पद्धतीनं कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक करणं हे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आज या ठिकाणी निषेधसुद्धा व्यक्त करतो आहे। आणि सोबतच या समाजकंटकांवर आणि त्यासोबतच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेले आणि राजकीय जीवनात कार्यरत असलेले असे अनेक नेते आहे की ज्यांनी या पोस्टला दुष्ट हेतूनं फॉरवर्डसुद्धा केलेला आहे। अशांवरसुद्धा कारवाई व्हावी अशा पद्धतीची आम्ही तक्रार आज सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्याकडे दिलेली आहे। आणि आम्ही शासनाला अशी विनंती करतो की या तक्रारीची दखल घेऊन लागू असलेल्या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्वरित चौकशी करून त्या समाजकंटकांवर अशा पद्धतीची कडक कारवाई करण्यात यावी की जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला अशा प्रकारचं कृत्य करताना 100 वेळा विचार करावा लागेल। या निंदनीय अशा प्रकाराचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज रोजी निषेध करीत आहोत आणि कारवाईची सुद्धा या ठिकाणी मागणी करीत आहोत।